मुंबईतून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये आता रायगड जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडलेली आहे। शिंदेंच्या शिवसेनेचा एकही आमदार या बैठकीसाठी ऑनलाईन उपस्थित नव्हता आणि या बैठकीला आदिती तटकरे आणि रायगड जिल्हाधिकारी यांची ऑनलाईन उपस्थिती होती। अक्षय मनकडी माझे सहकारी आपल्याला सविस्तर माहिती देतील। अक्षय, सुमित, उपमुख्यमंत्री आणि राज्याचे वित्तमंत्री असलेले अजित पवार यांच्या उपस्थितीत जिल्हा नियोजन समितीची वार्षिक बैठक जी आहे ती संपूर्ण पार पडताना आपल्याला पाहायला मिळते। थोड्याच वेळात रायगड जिल्ह्याची वार्षिक नियोजन समितीची ही संपूर्ण बैठक पार पडलेली आहे। या संपूर्ण बैठकीमध्ये संपूर्ण रायगड जिल्ह्याला जिल्हा नियोजन समितीमार्फत कोणकोणती वर्षभरातली कामं करायची आहेत आणि त्या सगळ्या संदर्भातली कोणकोणती किती पैसे लागणार आहेत या सगळ्या संदर्भातली एक नियोजन बैठक जी आहे ती संपूर्ण घेण्यात आलेली होती। या संपूर्ण बैठकीला रायगडमधनं ज्या मंत्री आहेत आदिती तटकरे त्या देखील उपस्थित होते आणि त्याचसोबत व्हीसीद्वारे रायगड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी देखील उपस्थित होते। परंतु शिंदेचे शिवसेनेचे आमदार मात्र या संपूर्ण बैठकीला उपस्थित नव्हते याची अशी प्राथमिक माहिती जी आहे ती सध्या तरी पाहायला मिळते। एकीकडे रायगडच्या पालकमंत्री पदावरून संपूर्ण वाद जो आहे तो उपस्थित होताना पाहायला मिळतो, कारण की रायगडच्या पालकमंत्री पद जे आहे ते आदिती तटकरे यांच्याकडे गेलेलं होतं आणि त्यानंतर संपूर्ण शिवसेनेच्या आमदारांचा नाराजीचा सूर जो आहे तो पाहायला मिळत होता आणि या सगळ्या सुरानंतर पालकमंत्री पदावरती रायगडची जी आहे ती स्थगिती आणलेली होती। परंतु आता जिल्हा नियोजन समितीची वार्षिक बैठक पार पडते आणि या संपूर्ण बैठकीला शिवसेनेच्या आमदारांची दांडी आपल्याला पाहायला मिळते। खरं तर शिवसेनेच्या आमदारांना या संपूर्ण बैठकीचं निमंत्रण दिलं गेलं होतं का, हा देखील सवाल जो आहे तो या निमित्ताने उपस्थित होताना पाहायला मिळतोय। मंत्री आदिती तटकरे मात्र या संपूर्ण बैठकीकरता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दालनामध्ये त्या उपस्थित होत्या। व्हीसीद्वारे जिल्हाधिकारी रायगडचे जिल्हाधिकारी या संपूर्ण बैठकीला उपस्थित होते। त्यामुळे शिवसेनेच्या आमदारांना या बैठकीच्या संदर्भातली पूर्वकल्पना देण्यात आली होती का आणि ते या बैठकीला का गैरहजर होते या सगळ्या संदर्भाची प्रश्न जी आहेत ती या संपूर्ण बैठकीनंतर आता उपस्थित होताना सध्या तरी पाहायला मिळत आहेत। आणखी एक महत्त्वाची बाब, आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडणार आणि या बैठकीमध्ये देखील रायगडच्या या पालकमंत्री पदासंदर्भातला काही निर्णय होण्याची शक्यता आहे। अक्षय, सुमित, खरं तर गेल्या अनेक दिवसांपासून रायगडच्या पालकमंत्री पदाच्या संदर्भातला वाद जो आहे तो आपल्याला सातत्याने उफाळून येताना पाहायला मिळतोय। शिवसेनेमधले शिवसेनेचे आमदार जे आहेत ते आदिती तटकरे यांच्या नावाला विरोध करतात आहेत। आदिती तटकरे जर रायगडच्या पालकमंत्री पदावरती राहतील तर आमचा विरोध कायम असेल असं सातत्याने भरत गोगावले, महेंद्र थोरवे आणि मवी हे शिवसेनेचे तिन्ही आमदार आपल्याला बोलताना पाहायला मिळतात आहेत। सर्वच रायगडच्या शिवसेनेच्या आमदारांचं म्हणणं आहे की भरत गोगावले यांच्याकडे रायगडचं पालकमंत्री पद जावं। त्यामुळे आजच्या या संपूर्ण मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये नाशिक आणि रायगड या दोन्ही जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाच्या संदर्भात काही निर्णय होतोय का, काही ठोस निर्णय होतोय का हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। परंतु वार्षिक जिल्हा नियोजन समितीची बैठक उपमुख्यमंत्री आणि राज्याचे वित्तमंत्री असलेले अजित पवार यांच्या उपस्थितीत पार पडलेली आहे। या संपूर्ण बैठकीला आदिती तटकरे या उपस्थित होत्या। अजित पवारांच्या दालनात व्हीसीद्वारे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे जिल्हाधिकारी रायगडचे ते उपस्थित होते। परंतु शिवसेनेचे जिल्ह्यातले आमदार जे आहेत त्या संपूर्ण बैठकीला अनुपस्थित होते। त्यामुळे या संपूर्ण अनुपस्थितीमुळे चर्चा ज्या आहेत त्या आता रंगताना पाहायला मिळतात। खरंच या आमदारांना बैठकीचं आमंत्रण दिलेलं होतं का आणि ते बैठकीला का गैरहजर होते आमदार या सगळ्या संदर्भात आता प्रश्नचिन्ह निर्माण होताना पाहायला मिळतात। अक्षय, तुम्ही आमच्यासोबत असेच जोडलेले राहा। आपण एकदा बातमी काय पुन्हा एकदा बघूयात। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये रायगड जिल्हा नियोजन समितीची एक बैठक पार पडलेली होती आणि शिंदेंच्या शिवसेनेचा एकही आमदार ऑनलाईन देखील या बैठकीला उपस्थित नव्हते। या बैठकीला आदिती तटकरे आणि रायगड जिल्हाधिकारीच केवळ ऑनलाईन उपस्थित होते अशी माहिती कळते। त्यामुळे शिवसेनेचे तीनही आमदार, रायगड जिल्ह्यातले तीनही आमदार या बैठकीला उपस्थित नसल्यानं आता चर्चांना उधाण आलेलं आहे। एका बाजूला अद्यापही रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा सुटलेला नाही आणि दुसऱ्या बाजूला जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली आणि या बैठकीला शिवसेनेचे आमदार उपस्थित नव्हते। कर्जतचे